इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं सुरक्षिततेच्या कारणांवरून गेल्या 2 वर्षांपासून थोरात चौकातील मोकळ्या मैदानात फटाक्यांचे स्टॉल्स उभारण्याचे निर्देश देण्यात येत आहेत। गेल्या वर्षी या ठिकाणी फटाक्यांचे 15 स्टॉल उभारण्यात आले होते। यंदा नव्यानं 15 जणांनी परवानगीसाठी अर्ज केल्यानं एकूण 30 स्टॉल धारकांमध्ये जागेचं वाटप कसं करायचं हा प्रश्न निर्माण झालाय। यावर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेत सर्व अर्जदारांची बैठक बोलावण्यात आली होती। जागा वाटपासाठी चिठ्ठी टाकून क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। मात्र या प्रक्रियेवेळी काही स्टॉलधारकांनी नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला, तर काही जणांनी वाटप पद्धतीवर आक्षेप घेतल्यानं बैठकीत मोठ्या प्रमाणात वादावादी झाली। यावेळी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। महापालिका अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सर्वांना प्रशासनाच्या नियमानुसार जागा वाटप होईल असं सांगितलं। दरम्यान आयुक्त पल्लवी पाटील यांनी सर्व स्टॉलधारकांना फटाके विक्री दरम्यान अग्निशमन दलाच्या सूचनांसह सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या। दरम्यान थोरात चौकातील जागेत स्टॉल लावल्यामुळे विक्रीवर परिणाम होत असल्यानं पूर्वीप्रमाणे शहरातील मुख्य रस्त्यालगत स्टॉल लावण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी फटाके विक्रेत्यांनी केली आहे। या मागणीच्या अनुषंगानं महापालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि विक्रेत्यांनी पाहणी केली।